दुसरा संपला तर दुसऱ्याचा तुम्हाला अनुवाद करता आला पाहिजे, नाही का? त्याच्यामध्ये अधिकारी, विषय आणि संबंध बरोबर, अधिकारी कसा आहे, विषय कसा आहे आणि प्रयोजन. त्या प्रयोजनावरती दोन शंका आहे. अभ्यासता आहे ना शिष्य, वेदांत शास्त्रामध्ये जगत कसं आहे कळत आहे ना. नित्य म्हणजे काय? जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या शब्दाचा अर्थ नाश पावणे असं नाही, न दिसणे असं नाही. दिसत असूनही सुद्धा ते त्या अधिकरणात नाही असं समजणं याला म्हणत असतात मिथ्या. दिसत जरी असलं तरी ते नाही. नाश पावणे अथवा बरं का न दिसणे मिथ्यात्वाचं लक्षण नाही. दिसत असतानाही सुद्धा नाहीचा निश्चय होणे याला म्हणतात मिथ्यात्व. आता होऊन तुमचा दुसरा तरंग, आता तिसरा तरंग. याच्यामध्ये गुरु शिष्याचा संवाद सांगितलेला आहे. तेव्हा शिष्य गुरुकडे कशा करता जातो? हा बरोबर आहे ना. का जेवण्या करता जातो? काय नाही उद्धार, काय कृपा करी. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये चांगला विषय आहे. ते ज्ञाना करता जातो. कशा करता जातो? तद्विद्धी प्रणिपातेन उपदेशन्ति ते ज्ञानम्. मग त्या अधिकाराचं लक्षण, ज्याच्याकडे जातं त्या गुरुचं लक्षण, ते लक्षणात बसावं लागतं. लक्षण म्हणजे काय? साधारण धर्म तर त्याच्या ठिकाणीच असतो, अन्याच्या ठिकाणी नाही. दूध आणि पाणी एकत्रित असताना वेगळे करण्याची शक्ती कोण्या पक्षात आहे? दुसऱ्या पक्षात नाही. ते राजहंसासारखा उडू शकेल तो. काय उडू शकेल? चालू शकेल. पण ज्या वेळेला आणखी मिश्रण ठेवलं तर काही नाही बघा, दूध आणि पाणी दोन्ही पिऊन टाकतो. आणि राजहंस पक्षी काय करतो? ही शक्ती कोणाच्या सूचित आहे? मी लक्षण आहे त्याचे. त्याप्रमाणे गुरुचं लक्षण तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम् शब्दे परेच निष्णातम् ब्रह्मण्य पश्चिमाश्रयम्. तस्मात् गुरुं प्रपद्येत, कोणत्याला शरण जायचं? शब्दे परेच निष्णातम्. शब्द निष्णात म्हणजे वेदशास्त्र संपन्न, आणि परनिष्णात म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान असणं. लक्षण जायचं. तो गुरुपदाला काय होतो? आणखी थोडा अधिक विचार केलेला आहे. कर्माकरवडे बघायचं. मग आता गुरुचं कर्तव्य काय? शिष्य आलेला आहे, मग तो गुरुचे प्रकार असते ना. तर गुरुजी आणखी कोणीतरी आपला शिष्य गुरुजीकडे गेला, तर गोडी बिडी बसून गेला, आणि पुढे मग गुरुजीकडे गेल्यानंतर ते सगळं ऐश्वर्य वगैरे त्याने पाहिलं. पाहिजे गुरुने सुद्धा त्याची घोडी पाहिली. काय पाहिली? मला घोडी फार चांगली दिसते, जर आपल्याला भेटली तर फार आनंद होईल. मग जायच्या वेळेला मग गुरुजीने पाहिलं, मला एक घोडी दिसते आपल्याची. मग शिष्याला सांगितलं, म्हटलं घोडी जर आम्हाला मिळाली तर फार चांगलं होईल. पण नाही म्हणायची सोय नाही. मग शिष्याने गुरुजीकडे पाहिलं,
घडी होती 5,000ची आणि गुरुची शाल होती 5,00,000ची. मग त्याने पाहिलं, तो म्हणायला लागलं, म्हणले बा ही शाल मला काय करा, आमची घोडी तुम्हाला. गुरुजीने विचार केला, म्हणलं सौदा तोट्यात दिसतो. कारण शाल शाल किती आहे, 5,00,000ची. घोडी किती रुपयाची, किती नुकसान आहे आपलं. मग गुरुजीने विचार केला, लगेच भाषा बदलवून टाकली, तुझी तुला आणि माझी, तुझी घोडी तुला आणि माझी शाल जोडी. हे असे गुरु शिष्याचे प्रकार होत असतात. पूर्वीच्या काळामधल्या गोष्टी आहे. म्हणून तो गुरुपदाला काय होत नाही. ब्रह्मात्म स्वयंभू असं जे स्वयंभू अनादिसिद्ध तत्व आहे त्याचं यथार्थत्वाने ज्ञान करून देणं हे गुरुचं मुख्य लक्षण आहे. बघा, शब्द हे परेच आहे का, तद्विद्ये प्रणिपातेन उपदेक्षन्ति ते ज्ञान. आता एक कुठपर्यंत आलं होतं आपलं, तिसरा तरंग सुरू झाला ना. माझा 3 शिष्याचे लक्षण. पहिल्या व दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक जी अधिकाऱ्याची लक्षणे सांगितली आहेत तीच शिष्याची लक्षणे समजावी. त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्तीकरिता सद्गुरूंची सेवा करावी. आता मला गुरुचं लक्षण सांगितलं, दुसरं कोणाचं लक्षण, अधिकाराचं लक्षण. मग तुम्हाला पहिल्या तरंगात दुसऱ्या तरंगात जे लक्षण सांगितलं तेच लक्षण कोणाचं आहे. त्याच्या 2-3 प्रकार करायचे आपले, बरं का. 2-3 प्रकार कोणते, पामर, विषयी, उपासक आणि मुक्त. लक्षणामध्ये कोण बसते, मुक्तच झालेलं, संपून गेलेलं आहे. मग आता पामर विषयी, त्याला उद्धार होण्याची आवश्यकता आहे का विषय गोळा करण्याची आवश्यकता आहे. त्याचा जन्म कशात जातो, सगळे विषय भोगेल. एक माणूस कुठं सगळे विषय बघत असतो का. युक्त आहार देह निर्वाह परत असं साधकाचं लक्षण. आणि जे विषय पुरुष असतात दंग झालेले असतात कशामध्ये, विषय सेवन तेवढं करू शकत नाही. विषय मिळवायचे रात्र आणि दिवस, मरो टेकले शरीर तरी सुद्धा. अहो म्हणलं आहे तुम्ही घर बांधता आहे, 2-3 बिल्डिंग आहे ना तुमच्या, ते व्यसनच असते बा त्यांना. काय ते कोणाचा टीका म्हणून नाही का. कोणतं कारचं मॉडेल आलं म्हणजे पहिली काय करायची ठेवायची आणि दुसरी काय करायची विकत घ्यायची. मग त्याला विचारलं, म्हणलं की इतक्या कारमध्ये तू बसत असतो का. तात्पर्य आयुष्याचा विषय सेवनामध्ये आणि विषय गोळा करण्यामध्ये, आणि जर उपयोग होत असेल त्याला पशुजीवन म्हणायचं. काय म्हणायचं, पशु काय करतो, जन्मभरपर्यंत विषय सेवन करतो. दुसरा शब्द कोणता आहे, मग तो काय ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जात असतो का. म्हणून हे वेदांताचे अधिकारी नाही. विषयी आणि पामर मुक्त नाही. कोण आहे मग, उपासक साधक. हा वेदांत श्रवणाचा काय आहे, त्याचं ध्येय कोणतं आहे, काय मी बद्धार तुका आला लोटांगणी पुढे भवबंधनी. म्हणजे नाही का, नाही तर मग ते काय होईल, मनुष्य देहाती येऊन सुद्धा जर आपली मुक्ती प्राप्त करून घेतली नाही तर काही नाही. बघा, उघड्या घरी नागडं गेलं आणि सारी रात. शिवरात्रीच्या घरी एकादशी पाहा, मिळालेला नरदेह
जन्म आलो त्याचे तुम्ही सांभाळले. मनुष्य देहाचं प्रयोजन कोणतं आहे? जेण्याची जोडशी हे बरं का. उपासकाच्या ठिकाणी सगळी लक्षणं बसतात, कोणाच्या ठिकाणी? साधकाच्या ठिकाणी. आणि विषय पामाराचे लक्षण आहेत. त्याच्यात पामार घ्यावायचं बघा. पामाराच्या लक्षणामध्ये निषिद्ध सेवन जास्त असते. पाणी कमी पितो, दारू जास्त पितो. हे कोणाचं लक्षण आहे? पामाराचं लक्षण. मग विषय तोही सुद्धा काय सगळा विषय गोळा करतो की तो काय करतो ते माहिती. राहिलेला उपासक हा मात्र काय आहे? अधिकारी. हे मुमुक्षुत्व पद ठेवलेलं आहे बघा. ज्ञान साधन आहे ना, विवेक, वैराग्य, समाज षटक, मुमुक्षुत्व, पुढे श्रवण, मनन, निधिध्यासन, मुमुक्ष. हे अधिकाराचं लक्षण वाचा. सद्गुरूविषयी पुनः विचार. श्रुती वाक्यांचा सद्गुरूंच्या साह्या वाचून स्वबुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. तेव्हा वेदवाक्याचा गुरुच्या साह्याने विचार करावा. आपल्या मनानेच आपण त्याचा जर विचार केला तर फलापर्यंत जाऊ शकत नाही. मग कोणाच्या साह्याने आहे? कारण गुरु सर्वज्ञ, शिष्य कोण आहे? मग त्याच्या ठिकाणी आलेल्या सर्व शंका कोण फोडू शकेल? सर्वज्ञ पुरुष. तेव्हा लक्षणामध्ये चाललेलं आहे ना, स्वतःहून जर आपण त्याचा विचार करत बसलो तर ते योग्य होऊ शकत नाही. मनानेच औषध घ्यायचं असते का डॉक्टरच्या सल्ल्याने? मनानेच घेतलं तर उद्या मारायचं ते. मग डॉक्टर काय करत असतो? निदान करत असतो त्याचं. आणि त्या निदान जसं झालं असेल त्याप्रमाणे आणखी त्याचं लक्षण त्याला सांगतं. मग एखादा डायबिटीस झाला असेल म्हणा, किंवा जोराने तापलेला मनुष्य असेल आणि त्याच्याकरता सांगतो तळलेलं खायचं नाही, कोणी अमुकं खायचं नाही. बरं रोगी असतो, ऐकून घेतो सगळं काही, आणि जे करायचं आहे. घरच्या लोकांनी काय केलं? तापाने फणफणीला सण केलं बघा. पण तो रात्री केला. याने ते सणातले पदार्थ काय केले? काय भजे म्हणा, अमकं तमकं, मला नाव माहिती आहे, तुमची सांगा. नाश्त्याला होते ना, नाश्त्याला होते ना. एकाला विचार सांगितलं, म्हटलं जागीच जेवण करण्याकरता. तर म्हटलं भूकच नाही. मी म्हटलं काय झालं, काय भूक न लागायला काय झालं? तर म्हटलं बटाटे वडे 20 खाल्ले. दृष्टांत तेव्हा शिष्याचं उदाहरण सांगत होतं. आणि ते भजे बिजे पाहिले, ताप होता, सगळ्याला रात्री झोपू दिलं. आणि मध्यरात्री उठून कार्यक्रम केला, कोणावरती भज्यावरती. आणि तो ताप काय झाला मग वाढला बघा. मग पुन्हा वैद्याला बोलवा, काय झालं? वैद्याने विचारलं, म्हणलं खरं सांगा, काही कुपत्य केलं का? तर म्हणलं मळीच नाही. मग ताप वाढला. पुन्हा विचारलं, म्हणलं काही कुपत्य केलं का? म्हणलं हे पहा, आता जर तुम्ही खरं सांगितलं नाही तर तुम्ही मेले तर माझ्यावरती जबाबदारी. त्याने खरं सांगितलं. म्हणलं मध्यरात्री भाजीवर काय मारला? ताव मारला. जेव्हा त्या दृष्टांत काय झाला आपला. मग कशा करता या अधिकाराचं लक्षण चाललेलं आहे. तेव्हा त्या अधिकाराला हे ब्रह्मज्ञान हा त्याचा विषय होतो. वाचा. सद्गुरूंचे साह्याने विचार केला तरच निस्संदेह परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. कोणाच्या याची काय
श्रीगुरु सारिका मित्रा झाले का ज्ञानदेव बडी तरल उतरल. मग साह्य घ्यावं लागतं. रोगी वैद्याचा काय घेतो, साह्य घेतो. मग त्याप्रमाणे शिष्याला देखील साधकाला देखील पलीकडे जायचं आहे, साह्य घ्यावं. याच्यात विचारसागर आहे म्हणून थोडा वेगळा प्रकार आहे. दोन साह्य घेण्याचे दोन हे आहे. एक देवाचा आणि दुसरा संताचा. देव ते संत ते देव. एक तर देवाचा आश्रय पाहिजे, नाही तर कोणाचा पाहिजे. कर्तनांच्या वाचा बोलो वेदनेची. अर्जुनाने कोणाचा आश्रय केला, देवाचा. देवालाच गुरु केला की मनाने केलं तर कार्य चांगलं होण्याच्या वैवजी काय होतं ते हे होतं नाही का. पुढे ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी, तलाव, झरे इत्यादिकांत पाणी असते, ते सर्व मेघद्वारा समुद्राचे आलेले असून ते प्यायल्यापासून सर्वांना आनंद प्राप्त होतो. हे पहा, मग स्वाभाविक विचार न करता गुरुच्या द्वारा का म्हणलं आम्ही आमच्या मनाने वेदाचा विचार करू. गुरुची काय आवश्यकता आहे. आम्हाला का ज्ञान नाही का, आम्ही काय हे यावं का. पण त्याच्याकरता एक दृष्टांत दिला का. जेवढं काही आपल्याला पाणी पिण्याकरता मिळतं, हे पाणी कुठून आलेलं आहे, मेघात. समुद्रात पाणी नाही का. मुंबईला काय लाटावर लाटा लाटावर लाटा आहे. मग ढगातल्याच पाण्याची इच्छा का करतात, नाही का लक्षात आहे. हे पहा, ढगात तरी पाणी कुठून आलं आहे ना. समुद्रात पाणी कुठून आलं हे नाही. ईश्वराच्या सत्याने आलेलं आहे का. समुद्र को भरे कोण, त्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना बा. रोमा कोण पेरी आणि समुद्र कोण भरी. पर्जन्याची आखरी धारा कोण. ईश्वर काय केला पाहिजे, मारलं. हे जे पाणी पडत असतं वरून, पाणी एका भांड्यामध्ये नेलं आणि असं पालतं गेलं, धारेने पडतं का ते कसं तरी पडतं. आणि मेघामधून पडणारं पाणी कसं तरी पडतं का धारेने पडतं. धारा कोणी केल्या. मग ईश्वर काय केलं पाहिजे, मेघाने वर्षावी. तुमच्या इथल्या महानगरपालिकेमध्ये पाणी पुरवण्याचं काम इथल्या लोकांना करावं लागतं. आणि सगळ्या जगाला पाणी पुरवण्याचं काम कोण करतो, ईश्वर काय केलं पाहिजे. मग ते पाणी कुठलं आहे, सगळं समुद्राचंच आहे. आणि ढगातले पाणी कोणाचं आहे. म्हणजे एका पाण्याने तहान जाते आणि एका पाण्याने दिवसभर लोळत बसतो. म्हणून स्वबुद्धीने विचार करण्यापेक्षा गुरुच्या साह्याने काय करायचं. पुढे असे असता जर कोणी साक्षात समुद्राचे पाणी पिऊ लागला तर त्यापासून समाधान होणे तर दूरच, पण तृषा निवृत्त न होता त्या खारट पाण्यामुळे त्याचे तोंड मात्र वाईट होते. मग कुठलं पाणी प्यायला आणलं समुद्राचं, तहान तर जाणार नाही अपाय झाल्याशिवाय. म्हणजे समुद्राचंच पाणी कोणाच्या द्वारा यायला पाहिजे. तसं वेदातलंच ज्ञान पण कोणाच्या द्वारा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जोग महाराज वगैरे यांच्या मुखातून यावं लागत असतं. काही ईश्वर लिहिलं असते ना ते, मग त्याचं सॉर्टिंग होतं सगळं बरोबर. हे पाण्याचे आजार फार होतात. अलीकडे आता काळ बदललेला आहे.
दूध तर लांब राहिलं पण पाणी सुद्धा काय घ्यावं लागतं. अरे दुधाचा भाव कोणाला आला, पाण्याला आला. काला येतच नाही. नमा जाऊ दे आपलं. म्हणून श्री वेदशास्त्र संपन्न लक्षणाने युक्त असलेल्या गुरुची काय आहे आवश्यकता आहे. पुढे त्याप्रमाणे वेदवाक्यांचा स्वबुद्धीने विचार करणाऱ्याची स्थिती होते. म्हणजे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान न झाल्यामुळे त्यास जन्ममरणाची दुःखे भोगावे लागतात. हे पहा, जोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू जल फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकत. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. ते अज्ञान कोणत्या कोणत्या देहामध्ये नेऊन घालेल काही सांगता येत. त्याचं पाप आणि पुण्य असतं बघा. अतिपापाची देह म्हणजे याच्यामध्ये अंडज जारज स्वेदज बुद्धीज, त्याच्यामध्ये आणखी जारज एक जर सोडलं तर अंडज बुद्धीज स्वेदज हे सगळे पापाची फळ आहे. सगळे हे अंड्यातून सर्प कशातून निघतो, योनी कशी आहे ती, हे सगळे विचित्र देह असतात. फक्त काय एक जारा ज्याच्यातून उत्पन्न होणारा मनस्थिती आहे. उत्तमाची गती तो पावेल. पुण्य असेल तर उत्तम गती म्हणजे मनुष्य प्राप्त होईल. आणि पुण्यापेक्षा जर पाप असेल तर नरकाधिकाची काय होईल. तर मला गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये आहे, अनिष्टमिष्ट मिश्रांच्या त्रिविधम कर्मण फलम भवत्य त्यागीनाम पेतीन संन्यासी नागपजी. अनिष्ट कर्म म्हणत असतात त्याला. तेव्हा हे सगळे देह असतात. या देहातून उद्धार होण्याकरता म्हणजेच त्याचा अर्थ आपला उद्धार होण्याकरता संतांच्याकडे काय आहे धरून झाला. पण तो गुरुचं प्रकरण चाललेलं आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. मग उद्धार आहे म्हणजे कुठं ते फसले होते कुठे येते हात धुवून वर करायचं. उद्धार म्हणजे महान दुःख कोणतं असेल तर जन्म आणि मृत्यू. प्रथम केला गर्भी वासन काय ते सांगावे. एक दुःख म्हणजे चालता प्रयाण असताना दिसे सगळं सोडून जावं लागतं. आपण ज्याच्यावर ते जन्मभर प्रेम केलेलं असतं त्याचा एका क्षणात काय करावं लागतं. मग हसत सोडतो कराडच सोडत असतो. मग दोन दुःख सगळ्यामध्ये काय मोठे. मग एक जन्माचं दुःख आणि कोणचा माणूस काय झाडाला लागतो का, कोणातरी बाईचा काय करावं लागतो आश्रय किती दिवसपर्यंत. येताचे कर्म झाड तुझी मान आणि आकांत जननी जाय मग. म्हणून या दुःखातून आणि निवृत्त होण्याकरता त्यालाच उद्धार म्हणतात. आपल्या स्वबुद्धीने होऊ शकत नाही. किती प्रयत्न केले तरी दुसऱ्याचा आश्रय लागतो. काय लागतो, कोणाचा आश्रय. श्री गुरु. पुढे शंका. अहो, रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरुद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तरी त्यास जीव ब्रह्मैक्य ज्ञान न होता द्वैत निश्चय होऊन ते मुक्तही झाले. वेदवाक्याचा उच्चार करा मला. हे जे ज्ञान आलेलं आहे ज्ञान कुठून आलेलं आहे, वेदामधून. त्याचा विचार करायचा कोणाच्या सह्याने, कोणाच्या सह्याने, गुरुच्या सह्याने. आणि त्याच्याकरता 2-3 मोठे दृष्टांत दिलेले आहे. हे जे विचार करणारे जे ना वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य ह्याच्याशी होऊन गेले. जसे आपल्यामध्ये नाही का वारकरी संप्रदाय, तुमचे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, पुढे तुकाराम महाराज, नाथ महाराज, संस्थेतले 4 होऊन गेले की कोणते 4 झाले. फोटो लावले बंकट स्वामी महाराज,
लक्ष्मण महाराज, तुमचे दांडेकर महाराज आणि कोण हे चार. या चार खांबावरती ही काय इमारत हे आहे. तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. तेव्हा इथला मुख्य विषय कोणता आहे बघ, काय त्यांचा पैसा मिळवणे हा प्रारब्धाचा आहे. काय मुळामध्ये संस्था स्थापन झाली ती कशा करता झाली नाही का. मग उद्धा जन्म आलो त्याचे नाजी सार्थक झाले साचे विषांतर त्याच्यामध्ये आपलं आपल्या अधिकाराचं लक्षण सांगितलेलं आहे पुढे. असे असता सद्गुरूद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊनच अधिकारी मुक्त होतो, ऐक्य ज्ञाना वाचून होत नाही असे कसे म्हणता येईल. हे पहा, तेव्हा रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य यांनी आपल्या गुरुच्या सह्याच्या द्वारा वेदवाक्याचा काय केला विचार केला आणि ते ब्रह्मज्ञान न होताना काय झाले मुक्त झाले. आणि जगात सत्यच मानून म्हटले. काय मानून म्हटले, द्वैत जसंच्या तसंच म्हणलं आणि ब्रह्मज्ञान न होताना काय झाले. मग आता तुमचं ब्रह्मज्ञान झालं तरच मुक्त होते, लक्षण बरोबर नाही. काय नाही, जर ब्रह्मज्ञानानेच जर मुक्त होते तर ब्रह्मज्ञानापासून मुक्त झाले कसे, शंका आहे. मग त्याचं उत्तर आहे, त्याचं उत्तर कोणतं आहे. ते जरी रामानुज, मध्व, वल्लभ वगैरे आधी करून त्यांचे मोठा आहे ना, पंढरपूरला इंद्र चंद्रभागेच्या पलीकडे वल्लभाचार्याचा वाडा आहे, रामबागमध्ये रामानुजाचा वाडा आहे, ते नागपूरकराचा वाडा आहे, तिथं शंकराचार्याचा आहे. आता त्यांचा लोप होत चाललेला आहे. पण पूर्वी विचार करणारे ना, भाष्य आहे बघा त्यांच्या गीतेवर शंकराचार्यांचं काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं मराठीमध्ये गीतेवर काय आहे. आता त्याचं उत्तर काय आहे, ब्रह्मज्ञान न होताना मुक्त होतो कसा. मग कोणत्या साधनाने तो मुक्त होतो. त्यांची प्रत्येकाची भिन्न भिन्न मतं आहेत. ते जगताला मिथ्या समजत नाही, जगताला काय समजतात, द्वैतवादी म्हणतात ना. त्यांच्या मतामध्ये द्वैत मिथ्या नसून काय आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मतामध्ये मावळविद मावळविद विश्वाभास, आभास म्हटलेला आहे, खरं नाही, ते दिसण्यापुरतं आहे. काय मग त्याचं उत्तर ते गुरुपदाला काय नाही, योग्य नाही. कोणत्या पदाला, कारण गुरुचं लक्षण केलेलं आहे ना, श्रोत्रियम पुढे ब्रह्मनिष्ठम सुखदुःख समान ज्ञानाचा उद्भव धन्य जगी तोची. मग सुखदुःख समान, सुख आणि दुःख प्रजापती यदा कामान सर्वान पार्थ आत्मनी एव आत्मना दृष्ट असते प्रति ब्रह्मनिष्ठ पुरुष असलेलं हे लक्षण केलेलं आहे. म्हणून ज्यांच्याकडे त्यांनी आणखी अध्ययन केलं ते गुरुपदाला काही नव्हते, कारण गुरुपद हे सर्वांना वापरले जाते. ते लौकिक विद्या शिकवणारे असेल त्याला काय म्हणतात, 64 कला आहे किती. एक जरी कला आणखी शिकला असेल तरी गुरुपदाला काय होतं, त्याला गुरु म्हणावं लागतं. आपली भारतीय संस्कृती आहे ना, थोडी जरी आपण कोणाकडून विद्या घेतली तरी त्याच्या ठिकाणी पूज्य भाव असावा लागतो. काय आता काही पोरं असतात नाही, ते संस्थेमध्ये येणार आहे. त्यांना विचारलं, म्हणलं तुझं काय 4थ्या वर्षाला दिसलं नाही म्हणलं बाबा 2ऱ्या वर्षातूनच सुटलो. म्हणलं कोणत्या वर्षात,
तरी उपकार मानल्याशिवाय. त्याला विचारलं, इतका गोड कीर्तन करतो तो, किती दिवस संशयित होता? म्हटलं 2ऱ्या वर्गापर्यंत. तरी तो करे 2 वर्ष जरी शिकला, तरी 2 वर्ष शिकला असेल तर त्याची ज्याच्यापासून विद्या घेतली त्याचे काय मानतो? उपकार मानतो. गुरुपद जाऊ दे आपल्या दृष्ट. त्याचा गुरुपदाचा अधिकारी होऊ शकत, कारण अंतित ते काही ना. इतर याच्यातून आपल्याला विद्या मिळाल्या. एखादं शालेय शिक्षण असतं, शालेय शिक्षणामध्ये गुरुजी आपल्याला शिकवत असतात, आणि ती पोटभर विद्या आहे. कोणती नाही का? शिकवल्याच्यानं शेवटी महिन्याला काय ज्याचं जसं असेल तसं. इथून शिकून गेलेले पोरं थोडे पुढे शिकलेला लाख रुपये काय पगार आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण ते विद्यापीठ काय करू शकत नाही, उद्धार करू शकत नाही. उद्धार करण्याकरता कोणती ब्रह्मविद्या. अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी कोणती विद्या सांगितली? घोडे हाकण्यात तो इतका निष्णात होता. ब्रह्मणाला वेशामध्ये तो नृत्य करत होता, काय करत होता, सगळ्या एका याच्यामध्ये कलेमध्ये निष्णात होता. स्वयंपाक कलेमध्ये सुद्धा किती का म्हणायला लागलं, तो स्वयंपाक कलेमध्ये किती निष्णात आहे. त्यानं सांगितलं, म्हटलं आमच्या हातचा आणखी जेवण जर घेतलं तर म्हातारा माणूस तरुण होतं म्हणला. इतकी शक्ती तुमच्या स्वयंपाकामध्ये आहे का? तर म्हणाला. पण म्हणायला लागले, आम्ही माग सांगतो त्यावेळेला आलं पाहिजे. मग त्या राजाने म्हटलं काय हरकत नाही. मग त्याने साधं वरण केलं बा कोणतं, आणि नौकराला पाठवलं, जा राजाला काय करा बोलून आला. राजाला वेळ लागला तर म्हणलं इतकं काय असते, साधं वरण तर आहे. म्हणून तो वेळेवर आला नाही, म्हणून त्यांनी ते भीमाचं धरलं, ते आपल्या मांडवर्णाचं एक खांब होता, त्याला असं फेकून मारलं. राजा आणखी 2-3 तासांनी आला. म्हणला कुठं आहे तुमचा साधं वरण, कुठं आहे? मग त्याने सांगितलं, म्हटलं हे बा तुम्ही वेळेवर आले नाही म्हणून म्हणायला लागले. म्हटलं मी खांबाला लावलेलं आहे. त्या खांबाला लावल्यामुळे त्या खांबाला पानं फुटली. माझा खांबाला जर पानं फुटते, म्हातारा माणूस एका कलेमध्ये अलीकडे ते कला लोपात चालली. एक नृत्यकला असते कोणती, कसंही नाचणं म्हणजे ते नृत्य नव्हे. मग त्या नृत्यकलेमध्ये असते बघा, ती बाई पायाला घुंगर बांधत असते काय, आणि मग ती बरोबर तो वादनकार असतो ना, तो पकवाद वाजवत असताना काय तुमच्या जो बोल काढील, आणि ते बोल ती बाई घुंगरातून काढत असते बघा. कला याला म्हणतात कला. नाही तर आपले जे मंगल कार्यालयामध्ये घोड्यावर बसून नवरदेव असो, आणि ते बघा त्यांचा नाच, बघा त्यांचा नांगरडिंगा असते सगळा. जाऊ दे, आपला काही विषय नाही तो. कला म्हणजे मंत्र. मग एखादा राग जर म्हटला, मेघ मल्हार म्हटलं पाऊस पडतो, पटदीप म्हटलं तर दिवे लागत असतात. याला म्हणतात कला. जाऊ दे, आपला सगळ्या कलेमध्ये अर्जुन काय होता, निष्णात होता. घोडे हाकण्यात तर प्रश्नच नाही का. मग एवढा असून अर्जुन सगळ्या कलेमध्ये एकही कला त्याच्या उद्धाराकरता उपयोगी पडू शकली नाही. शेवटी कोणाला शरण जावं लागलं, ऐकायला कार्पण्य दोष प्रदर्शो यस्य यस्य निश्चितं
म्हटलं मी शरण हो, माझा काय करा, उद्धार करा. मग परीक्षित राजाचं काय तर सुखदेव शुकाचार्याला काय केलं ऐका. म्हणून कोणती विद्या श्रेष्ठ आहे सर्वात, आणि या ब्रह्मविद्येने श्रेष्ठ असलेला तो गुरुपदाला काय आहे, योग्य आहे. कारण इतर विद्या करता शिष्य तिथे गेला असतो की उद्धाराकरता असलेली ब्रह्मविद्या तिच्या प्राप्तीकरता गुरुकडे गेलेला असतो. अन्य काही मनामध्ये भावना ठेवून जर गेला असेल तर शिष्य या पदाला काय होत नाही, योग्य होत नाही. पुढे समाधान. रामानुजाधिकांनी ज्या गुरुपासून वेदपठन करून वेदांचे व्याख्यान केले तो त्यांचा गुरु वरील सद्गुरूंच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरुपदास योग्य नाही. कारण तात्पर्य कशाकरता सद्गुरूचं लक्ष चाललंय. बरंच आहे का, पुढे वाचा. कारण पूर्वी संसारात मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो सद्गुरू असे सद्गुरू लक्षण केले आहे. लक्षण कोणतं केलेलं आहे, अलग लक्षण संसाराचं काय करून देणे, आणि ते 5 प्रकारचे भेद काय करायचं, निराकरण करायचं, आणि ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान करून देणे. आत्माच किम स्वरूप आहे असं अपरोक्षत्वाने काय करून देणे, तो या गुरुपदाला काय आहे. आणखी त्याचा विचार केला आहे. ते जरा कामी जायचं आहे म्हणून इथेच थांबा. श्री गुरुचरण सरोज